हा नमस्कार. आपण क्लासिकल मेकॅनिक्स डिस्कस करतोय. क्लासिकल मेकॅनिक्समध्ये पहिला टॉपिक जो आहे तो आपला लॅग्रांजेस फॉर्म्युलेशन्स. आपण इंट्रोडक्शन बघितली, नंतर बेसिक कन्सेप्ट बघितले. एक्झाम्पलसाठी आपण मोशन्स ऑफ अ बुलेट घेतलं, पाथ ऑफ द बुलेट. नंतर बेसिक कन्सेप्टवरून आपण पुढे आलो आणि नंतर इक्वेशन ऑफ मोशन फॉर अ पार्टिकल बघितलं, इक्वेशन ऑफ मोशन ऑफ अ सिस्टीम ऑफ पार्टिकल बघितलं, नंतर कॉन्झर्वेशन थेरम्स बघितले. या झालेल्या टॉपिकमध्ये तुम्हाला इंटरनल एक्झामला 2 ते 3 क्वेश्चन्स MCQला विचारलेले आहेत. त्या दृष्टीनं तुम्ही तयारी करायची आहे आणि डीपली थोडी स्टडी करायची आहे. MCQ जे आहे, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जे आहे ते थोडेसे सेटनेट टाईप आहेत. त्यामुळे डीपली स्टडी फक्त क्वेश्चन आन्सर करायचे नाही आहेत, थेरम प्रूफ करायचे नाही आहेत, फक्त आपण सगळंच करायचं आहे. तर नेक्स्ट कन्सेप्ट आपला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय? तर ॲक्च्युली मास, सेंटर ऑफ मास आहे ते. सेंटर ऑफ मास बघा, इट इज अ पॉइंट ऑफ द बॉडी ऑफ at which the whole mass of the body is supposed to be concentrated. If r bar is the position vector of the center of mass of the body with respect to origin, then its r bar of x bar y bar is equal to summation of mi x r I bar divided by m, where m is equal to summation of mi is the total mass of the body, where m is equal to summation of mi is the total mass of the body. This is r is equal to r bar is equal to summation of mi r I bar divided by m, and m is the total mass of the body. This is the definitions of the center of mass. Center of mass means nothing but point of the body at which whole mass of the body is concentrated. Whole mass of the body is concentrated. Explanation दिलेला आहे. If r bar is the point position vector of the center of mass of the body with respect to the origin, then its r bar is equal to summation of mi x r I bar divided by m, where m is equal to summation of mi is the total mass of the body, is the total mass of the body. Now एक एक्झाम्पल. तत्पूर्वी आपल्याला सगळ्यांनाच सांगायचं आहे की आपल्याला 5 सब्जेक्ट आहेत सेमिस्टर पोस्टला. मग स्लॅब्सला ज्या पद्धतीने दाखवले आहेत, 4 टॉपिक दाखवले आहेत, 4 युनिट दाखवले आहेत. तर आपण अगोदर म्हणजे तुम्ही अगोदर परीक्षेसाठी पहिले 2 टॉपिक कव्हर करायचे आहेत. कारण CBCS पॅटर्न असल्यामुळे 126 मार्कांचा पेपर असतो. 126/4 30-35 मार्काचं एका टॉपिकला वेटेज, आणि शक्यतो पहिल्या दुसऱ्या टॉपिकला 35-40 मार्काचं वेटेज असतं. त्यामुळे आपण अगदी 60 ते 70 मार्काचं लिहू शकू आणि त्यापैकी आपल्याला 90 पैकी 50 पडतील आणि इकडे आपल्याला इंटरनलला काय असतील ते असतील आणि ओव्हरऑल आपल्याला फर्स्ट क्लासमध्ये जाण्यासाठी कोणी रोखू शकत नाही जर पहिले 2 टॉपिक केले तर बघा तुमची तयारी काय असेल ती. नेक्स्ट example, show that the angular or total angular momentum of a system of particle can be expressed as the sum of the angular momentum
of the motions of the center of mass about origin and the total angular momentum of the system about center of mass. पुन्हा एकदा सगळ्यांनाच कॉम्प्लेक्स ॲनालिसिस जे सीम आहे आणि जो सिलॅबस आहे, तर कॉम्प्लेक्स ॲनालिसिसमध्ये अगदी 8-10 टॉपिक असतील आणि मग 8-10 टॉपिक आणि प्रत्येक पॉईंट आपल्याला कलेक्ट करायचं आहे. असं सगळं काय असं हे नसणार आहे तिथं पहिल्या पॉईंटपासून आपल्याला सिलॅबसला, कारण ते बुक आहे जे सीम आहे कॉम्प्लेक्स ॲनालिसिस, ते सेटनेट कन्सिडर करूनच आपल्याला यूज करायचं आहे. त्यामुळे तुम्ही स्टडी करतेवेळी भरपूर व्हॉट्सअपच्या माध्यमातून भरपूर क्वेश्चन विचारले जातात की नेमकं रॅडियस ऑफ कॉन्व्हर्जन्स तिथं नाही आहे, त्या टॉपिकचं नाव, किंवा पॉवर ऑफ सिरीज तिथं नाही आहे. आपण ह्याच्यामधून त्या पुस्तकामधून जे पॉईंट आहे ते शॉर्ट आऊट करायचे आहेत. तर बघा तिथं आपल्याला ते मिळेल. आणि कॉम्प्लेक्स ॲनालिसिस अतिशय बेस्ट बुक आहे. तुम्ही स्टडी करून कॉम्प्लेक्स ॲनालिसिस पूर्ण स्टडी करून आपण जरी सॉम सिरीजचं बुक स्टडी केला तर तुम्हाला अगदी सेटनेटला 5-5 किंवा 6-6 क्वेश्चन येतात कॉम्प्लेक्स ॲनालिसिसवर, ते इझिली आपल्याला सॉल्व्ह होऊ शकतात. त्यामुळे त्या दृष्टीनं थोडेसे पावलं उचलायचे आहेत. सगळंच काय आपल्याला 8वी 9वी 10वी किंवा BSc सारखं की अगदी फ्रॉम स्टार्टपासून एंडपर्यंत आपल्याला ते पॉईंट टू पॉईंट असं नाही आहे. तर त्या दृष्टीनं हे करायचं आहे. तर हा क्वेश्चन बघा, शो दॅट द टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ अ सिस्टम ऑफ पार्टिकल कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज अ सम ऑफ द angular momentum of the motions of the center of mass about the origin and the total angular momentum of the system about the center of mass. Solutions now see here. Consider a system of particle of masses m1 m2 mn having position vectors ri bar, that is r1 bar, r2 bar rn bar, relative to an arbitrary fixed origin. The angular momentum of the ith particle of the system about the origin is given by summation of Li is equal to summation of Ri multiply summation of Pi. आपण डेफिनेशन बघितली अँग्युलर मोमेंटमची, काय, रॅडियस वेक्टर किंवा पोझिशन वेक्टर मल्टिप्लाय लिनियर मोमेंटम. आपण सपोजिशन आता करूया r bar बी द रॅडियस वेक्टर ऑफ द सेंटर ऑफ मास विथ रिस्पेक्ट टू द ओरिजिन, and ri dash bar is the position vector of the ith particle with respect to the center of mass. Then ri bar is equal to ri dash bar plus r bar. This is position vector. Now differentiate, मग आपल्याला velocity मिळेल ri dot differentiate with respect to time t. Therefore ri dot is equal to small ri dash dot plus r dot. This is nothing but velocity vi is equal to vi dash plus capital V, and where vi is the velocity of the ith particle with respect to the origin O, vi is the velocity of the ith particle with respect to center of mass, and V is the velocity of the center of mass with respect to O. This equation vi ri is equal to ri dash plus r bar. This equation putting in 1, Li is equal to summation of 1 nothing but 1 this is 1 ri this is 1
दिस इज 1. Li इज इक्वल टू आर आय. आर आयची व्हॅल्यू जी आहे आर आय डॅश बार प्लस आर बार ती त्याच्यामध्ये रिप्लेस करायची आहे. मग आपल्याला काय मिळेल, Li इज इक्वल टू आर आय बार मल्टिप्लाय पी आय. आणि पी आय पण असा एक्सप्रेस करायचा आहे की मास इंटू व्हेलॉसिटी. लिनियर मोमेंटमची हे काय आहे डेफिनेशन, प्रॉडक्ट ऑफ द mass and linear velocity of the particle. Therefore Ri plus capital Ri dash plus capital R multiply Mi into V dash plus Vi. Now by solving algebraically, Ri dash multiply Mi V dash plus Ri multiply Mi Vi plus R multiply Mi V dash plus R multiply Mi Vi and so on. And this is nothing but Ri multiply Ri dash multiply Mi V dash, nothing but linear momentum, corresponding linear momentum Mi multiply Vi, that is summation of over I Ri dash multiply Pi dash plus this is Mi Ri dash multiply V, and this is nothing but capital R bar into Mi Ri dash multiply V plus R bar multiply summation of Mi V plus R bar multiply d by dt of Mi Ri dash means V असं एक्सप्रेस केलेलं आहे. फ्रॉम द टर्म कुठली आहे, समेशन ऑफ Mi, दिस टर्म समेशन ऑफ Mi Ri dash summation of Mi Ri dash. From this term we can write summation of Mi Ri minus R, this equation. Therefore Mi Ri bar minus summation of Mi R bar, and summation of Mi nothing but mass of the center or total mass of the body, and summation of Ri bar is equal to capital R bar minus capital M R bar. Therefore MR bar minus MR bar is equal to 0. Therefore Mi into Ri dash is equal to 0. Therefore this equation becomes, what is equations? L is equal to summation of Ri dash multiply Pi dash plus summation of Mi Ri dash ची व्हॅल्यू आपण काय ठेवू शकतो, 0 plus R bar multiply this is. Therefore L is equal to R bar cross M V bar is equal to plus summation of Ri dash multiply Pi dash. This shows that the total angular momentum about the point O origin is the vector sum of the angular momentum of the center of mass about the origin, and the angular momentum of the center of mass about the origin is the center of mass. And this is our main solutions. Now नेक्स्ट कॉन्सेप्ट आपला जो आहे आणि अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे, अतिशय महत्त्वाचा आहे.
कॉन्स्टंट मोशन. आता कॉन्स्टंट मोशन म्हणजे काय, तर एखाद्या पार्टिकल मूव्ह जायला कोर किंवा कशानं होत असेल ती मोशन आपल्याला लिनियर मोशन असते. आणि मग त्याच्या वाटेमध्ये, त्याच्या कोरमध्ये, त्या पार्टिकलच्या कोरमध्ये किंवा वेमध्ये एक रेस्ट्रिक्शन असते किंवा कंडिशन असतात आणि तो कॉम्पोनंट म्हणजे कॉन्स्टंट. आणि जी मोशन स्ट्रीट होते ती मोशन म्हणजे आपली कॉन्स्टंट मोशन. बघा, समटाइम्स द मोशन ऑफ अ पार्टिकल or system of particle is not free, but it is limited by putting some restriction on the position coordinate of the particle or system of particle. The motion under some restriction is called constant motion or restricted motion. The mathematical relation between establishing the limitations on the position coordinate are called equations of the constant. Mathematical relation त्यामधला असेल तर त्याला म्हणतात equation of constant. Mathematically the constant are thus the relation between the coordinate and time t. Hence all the coordinate are not linearly independent. Constant relation relates some of them. Thus in general the constant on the motions of the particle or system of particle are always possible to express in the form of a pair of xi, yi, zi, t. मग एखाद्या वेळेला लेस इक्वल 0 असेल, एखाद्या वेळेला ग्रेटर इक्वल 0 असेल, एखाद्या वेळेला इक्वल टू 0 असेल. वेअर r इज इक्वल टू 1 2 3 ... k. द नंबर ऑफ कॉन्स्टंट्स and xi, yi, zi triple product are the positions coordinate of the ith particle of the system I is equal to 1 2 3 ... n. फॉर एक्झाम्पल आपल्याला एक्झाम्पल कुठलं घेता येईल, द मोशन ऑफ अ रिजिड बॉडी, द मोशन ऑफ अ सिम्पल पेंडुलम, द मोशन ऑफ अ पार्टिकल ऑन द सरफेस ऑफ अ स्फिअर, द मोशन ऑफ अ पार्टिकल अलॉंग द पॅराबोला. कुठलाही पॅराबोला असेल, इलिप्स असेल, हायपरबोला असेल, भरपूर. तर या कॉन्स्टंटचे पण टाईप पडतात. प्रायमरली जो कॉन्स्टंट आहे जर इक्वेशन फॉर्ममध्ये मांडता आले त्याच्यावरून कॉन्स्टंटचे टाईप पडतात. इक्वेशन फॉर्ममध्ये जर मांडता आला तो कॉन्स्टंट तर त्याला म्हणतात होलोनॉमिक कॉन्स्टंट. आणि जर इक्वेशन फॉर्ममध्ये नाही मांडता आला तर त्याला म्हणतात नॉन होलोनॉमिक कॉन्स्टंट. बघा टाइप्स ऑफ constant. Holonomic constant. If the constant are on a particle or a system of particle can be expressible in the form a pair of xi, yi, zi, is equal to 0, r is equal to 1 2 3 ... k are called holonomic constant. आणि जर याच्यामध्ये नाही मांडता आलं, इक्वेशन फॉर्ममध्ये नाही मांडता आलं तर त्याला म्हणतात नॉन होलोनॉमिक कॉन्स्टंट. नंतर आपल्याला एक्झाम्पल बघा, द मोशन ऑफ रिजिड बॉडी, सिम्पल पेंडुलम, द मोशन ऑफ सिम्पल पेंडुलम आर होलोनॉमिक कॉन्स्टंट. आणि मग नॉन होलोनॉमिक कॉन्स्टंटची काय डेफिनेशन म्हणजे एक्झाम्पल आहेत, द मोशन ऑफ पार्टिकल ऑन द सरफेस ऑफ स्फिअर, the motion of a gas molecule inside the container, gas container are non-holonomic constant. आता आपल्याला पुन्हा याचे टाईप पडतात. जो टाईम टी हा इन्क्लूड आहे किंवा इन्क्लूड नाही त्या कॉन्स्टंटमध्ये त्याच्यावरून पण टाईप 2 पडतात आपल्याला.
तर स्केलोनॉमिक कॉन्स्टंट आणि रिओनॉमिक कॉन्स्टंट असा आहे. तर पहिला जो टाईप आहे तो स्केलोनॉमिक कॉन्स्टंट. When the constant relation do not explicitly depends on time t are called scalenomic constant. For example, simple pendulum or rigid body. आणखी rheonomic constant, the constant which involve time t explicitly are called rheonomic constant. बघा इथे अतिशय महत्त्वाचं आहे. इथे एक ऑब्जेक्टिव्ह पण आहे आपल्याला इंटरनल क्वेश्चनला. स्केलोनॉमिक कॉन्स्टंटमध्ये टाईम टी नसतो आणि रिओनॉमिक कॉन्स्टंटमध्ये टाईम टी असतो. बघा एक्झाम्पल, अ बीड मूव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर वायर ऑफ radius r with angular velocity x is equal to r cos omega t, y is equal to r sin omega t are the rheonomic constant because it is depends upon time t explicitly. Next, our main concept and important concept, degrees of freedom. तर डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे काय? म्हणजे एखाद्या पार्टिकलची मोशन डिस्क्राईब करायला किती कोऑर्डिनेट आपल्याला लागतात ते म्हणजे काय? डिग्रीज ऑफ फ्रीडम. बघा, द लिस्ट पॉसिबल नंबर ऑफ इंडिपेंडंट कोऑर्डिनेट रिक्वायर टू स्पेसिफाय द मोशन्स ऑफ द सिस्टीम completely by taking into account the constant is called degrees of freedom. म्हणजे असे किती कंपोनंट आपल्याला लागतात, कोऑर्डिनेट लागतात की त्या पार्टिकलची मोशन किंवा सिस्टीमची मोशन्स ही कम्प्लिटली डिस्क्राईब झाली पाहिजेत. ते नंबर्स म्हणजे काय आपल्याला डिग्रीज ऑफ फ्रीडम असं म्हणता येईल. फॉर अ सिस्टीम ऑफ एन पार्टिकल हे महत्त्वाचं आहे. बघा, फॉर अ सिस्टीम ऑफ एन पार्टिकल फ्री फ्रॉम कॉन्स्टंट moving independent of each other has 3n degrees of freedom. जर एक असेल तर 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम लागतात, जर 2 असतील तर 6 डिग्रीज ऑफ फ्रीडम लागतात. बघा, अतिशय महत्त्वाचं आहे. दॅट इज इफ अ पार्टिकल मूव्स फ्रीली इन स्पेस, देन फॉर डिस्क्राईब द मोशन्स ऑफ द पार्टिकल वी रिक्वायर 3 independent coordinates. We require 3 independent coordinates. Either it is in the form of Cartesian xyz or it is form of spherical r theta phi. Next generalized coordinate. Generalized coordinate म्हणजे काय? A set of linearly independent variable q1 q2 ...qn that are used to describe the configuration of the system completely by taking into account the constant force acting on it is called generalized force. म्हणजे किती कंपोनंट लागतात आपल्याला ते पार्टिकलची मोशन डिस्क्राईब करायला, म्हणजे ते म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल की जनरलाइज कोऑर्डिनेट. आपण एक फॉर्म्युला डिराईव्ह करूया. तर आपल्याला एक फॉर्म्युला माहीत झालेला आहे. नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम मायनस नंबर ऑफ कॉन्स्टंट इज इक्वल टू नंबर ऑफ जनरलाइज कोऑर्डिनेट. अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. तुमच्या एक्झामच्या दृष्टीनं, इंटरनलच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. बघा, रिमार्क्स फर्स्ट ऑब्जेक्टिव्हसाठीच असतात ते. अ सिस्टीम ऑफ n पार्टिकल फ्री फ्रॉम कॉन्स्टंट has 3n degrees of freedom. If however there exists k holonomic constant, holonomic expressible in the form of equation, there exists k holonomic constant expressed in k equations pi of r1 r2 rnt is equal to 0, then 3n coordinates are not all independent but
relates by k equation and given in a pair of r1 r2 rn t is equal to 0. That is 3n minus q or 3n minus k is equal to q. आपण जसं सपोज करूया are required to describe the motions of the particle. या फॉर्म्युल्यावरून आपल्याला ऑब्जेक्टिव्ह सुद्धा येऊ शकतात आणि ऑब्जेक्टिव्ह विचारलेले आहेत. तर कसं कुठला फॉर्म्युला बघा, नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम मायनस number of constant is equal to number of generalized coordinate. अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला आहे तुमच्या दृष्टीनं आणि परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. तर बघा एखाद्या वेळेस त्याचं ॲप्लिकेशनसुद्धा येईल. देर आर टू जनरलाइज कोऑर्डिनेट म्हणतील आणि नंतर नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम 5 म्हणतील आणि नंबर ऑफ कॉन्स्टंट फाइंड आउट करा म्हणतील. तर अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला तुम्ही रेफर करायचा आहे. ठीक आहे. नंतर सेकंड कन्सेप्ट बघा, रिमार्क सेकंड. तर रिमार्क सेकंड काय आहे? The generalized coordinate are not the position coordinate which have the dimension of length, breadth and height, but they can be angles, charges or momentum of the particle. Next one आपण पाहूया transformation relations. The expression about position coordinate of a particle or a system of particle in terms of generalized coordinate and vice versa. This expression is called the transformation equation. Transformation relation बघा, the expression about the position coordinate of a particle or system of particle in terms of the generalized coordinate and vice versa. Position coordinate आणि generalized coordinate यांच्याबद्दलच जे इक्वेशन असेल त्याला ट्रान्सफॉर्मेशन इक्वेशन असे म्हणतात. इफ r1 r2 rn आर द पोजिशन कोऑर्डिनेट ऑफ द n पार्टिकल ऑफ द सिस्टम and qj q1 q2 qn आर द जनरलाइज्ड कोऑर्डिनेट, then there exists a relation ri is equal to ri of q1 q2 qnt are the transformation relations. This is complete our today's lecture.